नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे. तर मी आहे रोहित आणि आपल्या या चित्रकथा यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. आपण आपल्या इचलकरंजी शहरातील अनेक अनफोल्ड स्टोरी आपण रिव्हील करून त्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आपण एक छोटासा उपक्रम राबवत आहोत. तर या अनफोल्ड स्टोरीमधलं पहिलं पान म्हणजे पहिला एपिसोड आपण आपल्याच भागातील शिवेचा मारुती तालीम यावर आधारित करत आहोत. तर या शिवेचा मारुती तालीम मी बद्दल आपल्याला माहिती देण्यासाठी या चॅनलवर आलेलं आहे रोहित. तर रोहितचं खूप खूप स्वागत या चॅनलवर. नमस्कार, मी पैलवान रोहित लोखंडे. रोहित आत्तापर्यंत आपल्या एका सिरीजमध्ये देखील त्यानं काम केलेलं आहे. त्या अनुषंगाने त्याला तुम्ही आधी भेटलाच असाल. तर रोहित एक उत्तम पैलवान आहे, मेडिकल स्टुडंट आहे आणि अभिनेता देखील आहे. तर या तालमीशी तुझा संपर्क कसा आला, हा माझा पहिला प्रश्न आहे. तसं म्हणायला गेलं तर म्हणजे कुस्ती क्षेत्रामध्ये माझं वडील, माझे आजोबा असं म्हणजे अनुवंशिक असं म्हणजे खानदानी असल्यासारखं माझं म्हणजे ह्या क्षेत्राशी एक नातं आहे. जेणेकरून माझे आजोबा पहिला पैलवान होते, त्याच्यानंतर माझे वडील ह्या तालमीमध्येच त्यांनी कुस्तीची सुरुवात केली. आणि ह्या तालमीत आपले गोविंद कांबळे वस्ताद त्यांच्या हाताखाली माझे पप्पा तयार झाले. त्याच्यानंतर वडिलांच्या पावलावर पाऊल टाकतच मी लहानपणापासून मी सुद्धा ह्या कुस्ती क्षेत्राची मला आवड आहे आणि तसेच मी या क्षेत्रामध्ये बऱ्यापैकी करिअर केलेलं आहे. म्हणजे एकंदर घरातूनच तो कुस्तीचा वारसा असल्या कारणानं तुझा पहिला अप्रोच या क्षेत्राकडे होता की आपल्याला कुस्ती शिकले पाहिजे किंवा आलेच पाहिजे या अनुषंगाने. सो मेडिकल क्षेत्रात तू आता काम करतोस, म्हणजे इंदिरा गांधी मेमोरेबल हॉस्पिटलमध्ये तू ॲज अ मॅनेजर काम करतोस काही डिपार्टमेंट्समध्ये. सो तो अनुभव तुझा कसा आहे, ते मेडिकल क्षेत्र तुझ्या आयुष्यात कसं आलं या संदर्भात थोडीशी माहिती दे. आता पहिल्यापासून जर सांगायचं झालं तर मला लहानपणापासून क्रिकेटची आवड होती. पण कसं आहे की कालांतराने आपली परिस्थिती तशी नसते जेणेकरून आपण जे स्वप्न बघतोय ते पूर्ण व्हायलाच पाहिजे. मग त्यानंतर वडिलांनी असं म्हणजे मला कुस्तीबद्दल बऱ्यापैकी थोडी माहिती दिल्यानंतर माझी कुस्तीबद्दल एक आवड निर्माण झाली की जेणेकरून मला ह्या क्षेत्रामध्ये उतरायचं आहे. मग मी 8वीला असेल कदाचित, 8वी पासून मी कुस्तीची सुरुवात केली. मग त्याच्यानंतर मी ह्या तालमीमध्ये पहिला पप्पांच्या सोबत लहान असताना येत होतो. मग मला इथं प्रवीण कोळी म्हणून माझे कोच होते. प्रवीण कोळी सरांनी मला कुस्तीची सुरुवात धडे दिले मला कुस्तीबद्दल. मग त्याच्यानंतर ह्या तालमीचे अंकुश पसारे असतील, नाना वगैरे बाकीचे, मग काही इथले नावाजलेले मल्ल आहेत, शाहू क्षीरसागर, ते माझ्या पप्पांचे मित्रच. ह्या सर्वांनी म्हणजे मला सांभाळून ह्या कुस्ती क्षेत्राबद्दल मला म्हणजे डाव शिकवणे, तिथून म्हणजे डाईटचं असू दे, खाण्याबद्दल वगैरे, हे सगळ्या गोष्टीचं गायडन्स करून मला एक बऱ्यापैकी एक चांगला पैलवान असं त्यांनी घडवलं. मग मेडिकल क्षेत्रामध्ये जायचं झालं तर कसं की कुस्तीसोबत आणि म्हणजे खेळासोबत शिक्षण सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. कारण की एक कुस्ती क्षेत्रात कसं असतं किंवा कुठलाही इव्हेंट असू दे, जोपर्यंत आपण म्हणजे यंग आहे तोपर्यंत आपल्या लाईफमध्ये म्हणजे आपण खेळ खेळू शकतो. पण आपल्याला एक आयुष्याची भाकरी म्हटलं तर आपल्याला नोकरी किंवा जॉब बिझनेस हे करायलाच लागते. त्यानुसार मी शाळा शिकत शिकत हॉस्पिटलमध्ये पहिल्यांदा मी एक जॉब केला छोटा. त्याच्यानंतर मला हॉस्पिटल क्षेत्राबद्दल मला आवड निर्माण झाली. त्यानंतर मी नर्सिंग फील्ड मध्ये सिलेक्ट केली. मी नर्सिंग कम्प्लीट करून मग हॉस्पिटलमध्ये मी आपल्या इथं इंदिरा गांधी हॉस्पिटल आहे, तिथे मी स्टाफ नर्स म्हणून काम करतोय. आता सध्या मी तो सुपरवायझर म्हणून काम करतो. किती छान. पण आता वडिलांनी तुला लहानपणी या तालमीमध्ये आणलं. आपल्याच भागातली एक जुनी तालीम आहे, अनेक मातब्बर मंडळींनी ही तालीम उभा करण्यासाठी आतापर्यंत योगदान दिलं आहे. सो पहिल्यांदा या तालमीत ज्या वेळेला तू पहिला दिवस होता जेव्हा तुला वडिलांनी घेऊन आलं, त्याबद्दल थोडंसं जाणून घ्यायला आवडेल. तुला काय वाटत होतं तेव्हा, किंवा ह्या स्पोर्ट ॲक्टिव्हिटीबद्दल किंवा या खेळाबद्दल किंवा ह्या परंपरागत चालत असलेल्या क्रीडा प्रकाराबद्दल तुला काय कुतूहल तुझ्या बालमनामध्ये निर्माण झालं, याबद्दल थोडंसं सांग. आता कसं आहे म्हणजे तसं सांगायला गेलं तर ह्या क्षेत्रामध्ये ते म्हणतात ना की एकेकांचे म्हणजे रक्तातूनच असते ते, तसं ते असल्यासारखं आहे. कारण की माझे वडील पहिला पैलवान होते, त्याच्यानंतर माझी थोडी फील्ड म्हणजे वेगळी होती. म्हणजे मी आपल्या इथं गावातच राजाराम स्टेडियम क्रिकेटचं मैदान आहे, तर पहिला क्रिकेट खेळायला जायचो. पप्पा मला लहानपणापासून सांगायचे की बाबा हे क्रिकेट वगैरे असं काही नसते, आपली काही एवढी परिस्थिती नाही आपल्याला म्हणजे एवढं मोठं तिथंपर्यंत जाण्यासारखी वगैरे. तुला जर खेळातच जर नाव करायचं आहे तर कुस्ती क्षेत्रात तू नाव कर. कारण की आपलं म्हणजे कोल्हापूर हे कुस्तीची पंढरी म्हणून ओळखली जाते. काय
आणि अशा रांगड्या गावांमध्ये रांगडाच खेळ आहे ना तो, म्हणजे शिक, जेणेकरून म्हणजे तब्येत चांगली राहील, व्यसनापासून लांब राहशील, बाकीच्या चुकीच्या गोष्टी कुठल्या तुझ्यामध्ये येणार नाहीत, असं वडिलांनी म्हणजे ही धडे देऊन आम्हाला ते एक माझं मन तयार केलं ह्या क्षेत्राकडे वळण्यासाठी. तर नक्कीच तुझ्या घरच्यांचा खूप मोठा हातभार किंवा संस्कार म्हणता येईल त्या कारणानं की त्यांनी तुला अशा ॲक्टिव्हिटीमध्ये अगदी लहान वयामध्ये घातला. सो ह्या सगळ्या गोष्टी आयुष्यात चालत असताना, युवा वयोगटात असताना बऱ्याचशा गोष्टी आजूबाजूला आपल्याला चालू असतात, बऱ्याचशा गोष्टी लुभावणाऱ्या असतात, आपल्याला लालच देणाऱ्या असतात. स्पोर्ट ॲक्टिव्हिटीमध्ये आपण काम करत असताना किंवा स्पोर्ट खेळ क्षेत्रात काम करत असताना एक त्याच्यामध्ये सातत्य ठेवणं, सस्टेनेबिलिटी ठेवणं, जसं तू मगाशी पोटाच्या भाकरीचा उल्लेख केलास, त्याच अनुषंगानं लुभावणारे जग आजूबाजूला असतं, त्यातनं सुद्धा आपल्या अंगभूत कलांना आपण जोपासत राहतो, त्याच्याकडे बघत राहतो, त्याला कंगोरत राहतो, त्याला नवीन पद्धतीनं आकार देत राहतो. सो कुस्तीकडं बघण्याचा हा तुझा दृष्टिकोन, कधी हे बदलण्याची परिस्थिती आली का? तुला त्या कुस्तीपासून लांब जावंसं वाटलं का? किंवा तसा विचारच आला नाही असं काही झालं का? तुला काय वाटतं याच्याबद्दल? नाही, कसं आहे, कुस्ती आणि तालीम आणि ही जी मातीशी जे नातं असते एका पैलवानाचं, ते नातं एक म्हणजे एका आईच आणि मुलाचं कसं असते तसं असते. आपण किती जरी या क्षेत्रापासून, या लाल मातीपासून लांब जाण्याचा प्रयत्न केला तर ते आपल्याला म्हणजे आपल्यातून होत नाही ते जाणं. कारण की ते आपलं लहानपणापासून जे त्या मातीशी जी नाळ जोडलेली असते, ती नाळ जी असते ती आपल्याला तुटू देत नाही त्याच्यापासून. मग आजूबाजूचं जर वातावरण झालं तर म्हणजे असते फ्रेंड सर्कल वगैरे, मित्र वगैरे हे अशा असतात, पण कितपत आपण कुठल्या गोष्टीत इन्व्हॉल्व्ह व्हायचं ह्या सगळ्या गोष्टी आपल्यावर डिपेंड असतात. आणि ह्या क्षेत्रामध्ये कसं आम्हाला तसं गुरु लाभलेत, जेणेकरून आम्हाला कधी चुकीच्या मार्गाकडे जाऊ दिलं नाही. आमचं म्हणजे एक कुस्ती क्षेत्राचं प्रॅक्टिस टाइम टेबल आमचं असते असं की पहाटेचं 5 वाजता उठून रनिंग करून येणं, वर्कआउट करणं, त्याच्यानंतर आमची 8-9 पर्यंत प्रॅक्टिस असते. त्याच्यानंतर 10 वाजता म्हणजे नाश्ता करून झालं की 10 वाजता रेस्ट थोडी, त्याच्यानंतर 12 वाजता जेवण, तिथून झोपले की मग परत संध्याकाळी 4ची प्रॅक्टिस, तिथून 8ला प्रॅक्टिस एंड, मग परत जेवण वगैरे, म्हणजे असं एक रुटीन टाइम टेबल आहे ते. ह्या सगळ्या गोष्टीतून म्हणजे बाहेर चुकीचं वागण्याच्या बाबतीत असू दे किंवा मित्र मैत्रिणी करण्याच्या बाबतीत असू दे, हे म्हणजे कधी वेळ नाही भेटला या सगळ्या गोष्टीसाठी. तर खऱ्या अर्थानं सांगायचं झालं तर एक दैनंदिन शिस्त किंवा कसं जगलं पाहिजे हा खेळ आपसुकच तुमच्यात रुजवत जातो असं तुझं म्हणणं आहे, एखादा सार त्या गोष्टीचा तो आहे. सो आत्ता जे जिमिंगचं फॅड आहे, हे फॅडच म्हणता येईल त्याला, कारण की इन्स्टंट बॉडी लोकांना लगेच हवे आहे. हेल्थ म्हणजे बाह्य रूपाने दिसणारं जे शरीर असतं त्याच्याकडे लोक आपसुक वळली जातात, किंवा नॅचरल हेल्दीपणा जो असतो, नैसर्गिकरित्या आपण ज्या गोष्टी आपल्या बॉडीला रिक्वायर्ड आहेत त्या गोष्टीतनं आपलं शरीर सुडौल करणं हा जो प्रकार असतो तो हा खऱ्या अर्थानं या खेळामधनं होतो. सो जिमिंग आणि कुस्ती यामधल्या तफावतीबद्दल काय वाटतं? तुझ्या अराउंड घडणाऱ्या गोष्टींबद्दल तू काय सांगशील? आता कसं आहे, म्हणजे कुस्ती क्षेत्राशी आणि जिमशी काय म्हणजे असं बऱ्यापैकी असं जुळेल असं काही नातं नाही आहे. कारण की कुस्तीमध्ये कसं असते, कुस्ती खेळणं म्हणजे सगळ्या इथं मातीतला माती उकरणं असू दे, दोर चढणं असू दे, जोर, सपाट्या, बैठक्या, हा व्यायाम आपण इथं कुस्ती म्हणजे तालमीमध्ये करतो. पण जिम मध्ये आता तरुण मुलांना वगैरे एक ते म्हणजे अशी एक त्यांची मेंटॅलिटी झाल्या की जेणेकरून आपल्याला फास्ट रिझल्ट पाहिजे प्रत्येक गोष्टीचा, की इन्स्टंट पाहिजे. फास्ट रिझल्ट म्हणजे कसं की लगेच मी जिमला 4 दिवस गेले की लगेच माझं म्हणजे बॉडी दिसायला पाहिजे किंवा असं माझ्यात फरक दिसायला पाहिजे. मग त्यासाठी तरुण पिढी जी आहे ना, तरुण मुलं ती एका चुकीच्या मार्गाने जातात, जेणेकरून मेडिसिन, सायकल म्हणजे इंजेक्शन वगैरे असू दे किंवा डोपिंग असू दे, पण ह्या गोष्टी कशा चुकीच्या आहेत या. मग ह्याचे एकदा लत लागली ना तर ती लत सुटत नाही. ते असते पण थोड्या दिवसापुरतच त्या सगळ्या गोष्टी असतात. त्याच्यानंतर आता मी हॉस्पिटल क्षेत्रामध्ये काम करतोय, तिथं आता बऱ्यापैकी असे म्हणजे तरुण मुलं म्हणजे मरण पावत आहेत, जेणेकरून त्याचं कारण म्हणजे पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टमधून वगैरे असं येतंय की जिम मध्ये गेल्यानंतर ते इंजेक्शनचं प्रमाण म्हणजे इंजेक्शन वापरणं किंवा ते डोपिंग करणं, सायकलिंग करणं, त्याचा इफेक्ट डायरेक्ट हार्टवर चाललाय, हार्ट आणि म्हणजे मेंदूवरती. त्याच्यामुळे त्यांना पॅरालाइज होण्याचं प्रमाण वाढलेलं आहे जास्त आणि हार्ट अटॅकचं प्रमाण वाढलेलं आहे. तर हे सगळ्या गोष्टी म्हणजे चुकीच्या आहेत. कुठली पण जरी आपल्याला म्हणजे सवय असली तर ती एक
प्रमाणात एका लिमिटमध्ये असावी. कुठल्या पण गोष्टीचा अति प्रभाव पडला की ते हानिकारकच असते. अतिशय सुंदर गोष्ट सांगितलास तू की ज्यामध्ये आपलं जिमिंग क्षेत्र वाईट नाही आहे, तर त्याच्यामध्ये जात असताना तुम्ही कुठल्या गोष्टीच्या आहारी जाता, ते इन्स्टंटनेस त्वरित एखादी गोष्ट मिळवण्यासाठी जो तुम्ही पर्यायी मार्ग निवडता तो चुकीचा आहे आणि त्याचे परिणाम अतिशय गंभीर होतात हे तू डोळ्यानं बघितलं. नक्कीच आपल्या प्रेक्षकांना या गोष्टी लक्षात येत असतील तर मला पुढचा कसं आहे, जिम करणं हे चुकीचं नाही, ते पण एक शरीर मिळवण्याचं किंवा एक आपल्या शरीराला आकार किंवा एक म्हणजे डिसिप्लिन असते. ते व्यायाम करण्याचं कुठलं पण क्षेत्र असू दे, कुस्ती असू दे, जिम असू दे, अदर इव्हेंट असू देत, रनिंग असू दे, एक स्वतःला म्हणजे एक डिसिप्लिन असते ह्या गोष्टी करणं. म्हणजे ही कुठली चुकीची अशी गोष्ट नाही. पण ह्या व्यतिरिक्ताने बाकीच्या कुठल्या गोष्टी ज्या असतील ना, म्हणजे इंजेक्शन वापरणं वगैरे, हे सगळ्या चुकीच्या आहेत. कारण की आपल्या जी पॉवर त्या मेडिसिनची असतात तितकी आपल्या शरीराची नसतात, जेणेकरून आपल्याला त्या गोष्टीचा आपल्या शरीरावर चुकीचा इफेक्ट पडतोय. आणि आता बऱ्याच तरुणांना ह्या गोष्टीमुळे जीव गमवावा लागला. सो अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे की आपल्या आजूबाजूला इतक्या चांगल्या गोष्टी असताना सुद्धा काही त्वरित गोष्टी मिळवण्यासाठी किंवा भावणाऱ्या गोष्टींना बघून त्याच्यामागे धावत आपली युवा पिढी चालली आहे किंवा युवा वर्ग त्याच्याकडे ओढला जातो आहे. सो एक या विषयाशी जरा पोटतिडकी घेणारा एक प्रश्न आहे की ही जी जागा आहे, शिवेचा मारुती तालीम जी जागा आहे, ही जागा खूप तुझ्यासाठी खूप जवळची आहे. तसे अनेक पैलवानांसाठी या पिढी जर या तालमीत ज्यांनी व्यायाम केला, या तालमीसाठी योगदान दिलं, या तालमीशी कुठं ना कुठं तर ते कनेक्टेड आहेत, अशा लोकांसाठी ही जागा खूप काळजाच्या जवळ आहे, हृदयाच्या जवळ आहे, मनाच्या जवळ आहे. सो ह्या जागेबद्दल खऱ्या अर्थानं जाणून घ्यायला आवडेल की तुझ्या ऐकिवात किंवा तुझ्या कानावर अशा काही गोष्टी आहेत का की ह्या तालमीचं नाव सगळ्यात महत्त्वाचं इंटरेस्टिंग वाटतं की शिवेचा मारुती. शिवेचा मारुती असंच का बरं नाव ठेवलं, याबद्दल काय सांगशील? आता कसं, ही तालीम भरपूर जुनी तालीम आहे या भागामध्ये. माझ्या अंदाजे तरी एक 50-60 वर्ष तरी होऊन गेले असतील ह्या तालमीसाठी, म्हणजे ह्या तालमीला. मग माझे वडील म्हणजे तरुण असताना ह्या तालमीमध्ये यायचे वगैरे, त्याच्या पण अगोदरची ही तालीम आहे. या तालमीचे वस्तात अगोदर गोविंद कांबळे, त्यांच्या मार्गदर्शनाखाली ते भरपूर पैलवान असं म्हणजे हे करा की या तालमीच्या नावाबद्दल जर आपल्याला म्हणजे जर जाणून घ्यायचं तर हनुमान म्हणजे कुस्ती क्षेत्राचं दैवत मानलं जाते पैलवानांचं आणि या कुस्ती क्षेत्राचं दैवत मानलं जातं. आम्ही कुस्तीची सुरुवात ही हनुमानपासूनच करतोय. कदाचित म्हणजे मला एवढं अगोदरचं एवढं हे नाही, हनुमानच्या नावावरूनच या तालमीचं नाव शिवेचा मारुती असं कदाचित दिलेलं असेल अगोदर. आणि आपल्या म्हणजे ज्या भागात ही तालीम आहे तर 2 मंदिर आहेत, एक काळा मारुती मंदिर आणि एक शिवेचा मारुती मंदिर. त्याचा पण काहीतरी संदर्भ लागण्याची शक्यता आहे. पण तू म्हणतोस तसं ते बहुधा रिझन असावं की कुस्तीचं आराध्य दैवत किंवा शरीर सौष्ठत्व किंवा या सगळ्या गोष्टी ज्या येतात त्यामध्ये दैवत मानलं जातं, ते हनुमंताला मानलं जातं आणि त्याच्या नावावरूनच या तालमीचं नाव शिवेचा मारुती कदाचित ठेवला असेल असा प्राथमिक अंदाज आहे. सो ही तालीम भरपूर जुने आहे, मग त्यामुळं तसा संदर्भ शोधणे कठीण आहे, शोधणं कठीण आहे आणि ते भरपूर डीप मध्ये जावं लागेल. आणि ह्या नावाचा जर आपल्याला म्हणजे माहिती जर घ्यायची असली की हे नाव कसं पडलं तर त्या पिरियडचे पैलवान पण आता नाही आहेत तेवढे. पैलवानांचं बऱ्यापैकी नुकसान झालेलं आहे आतापर्यंत तसं पाहिलं असतं, कारण की जितकं लक्ष प्रशासनानं आणि इतर जे जबाबदार सामाजिक घटक आहेत ज्याच्यामध्ये यंत्रणा असेल, सामाजिक यंत्रणा असेल, ह्या सगळ्यांनी थोडं दुर्लक्षित राहिल्यामुळं कदाचित त्या पैलवानांना तेवढं मानधन मिळणं, त्यांचा उदरनिर्वाह चालणं किंवा ह्या सगळ्या गोष्टी अडचणीच्या येत असतील कदाचित. त्यामुळं बऱ्याचशा पैलवानांचं नुकसान झालेलं आहे. काही ॲबिलिटी असून पण पुढं जात नाहीत किंवा त्यांना तेवढं एनकरेज मिळत नाही आहे. सो हा एक विपर्यास म्हणता येईल, एक विसंगती म्हणता येईल समाजामधले की एखाद्या स्पोर्ट ॲक्टिव्हिटीला जास्त महत्त्व दिलं जातं, एखादी परंपरागत जी गोष्ट आलेली असते ती थोडीशी दुर्लक्षित राहते. हा खूप चर्चेचा मुद्दा आहे. पण आपण पुन्हा एकदा त्या गोष्टीकडे वळू की ह्या तुझ्या संपूर्ण संभाषणात एका व्यक्तीचं सतत नाव येत आहे, ते म्हणजे गोविंद कांबळे वस्तात. सो तू जेव्हा लहान होतास त्यावेळेला ते असतीलच कदाचित, तुझ्या वडिलांना देखील त्यांनी प्रशिक्षण दिलं आता. सो त्यांच्याबद्दल तुला काही आठवतं का, पुसटचं वगैरे काय?
आता त्यावेळी मी लहान होतो, ज्यावेळी वस्तात होते त्यावेळी मला आठवते वस्तात इथंच बसायची, इथे मी बसलो आहे आता. मग म्हणजे मी लहान होतो त्यावेळी पप्पा यायचे व्यायाम वगैरे करायचे अगोदर, मग मी पप्पांसोबत यायचो लहान असताना, म्हणजे मला घेऊन यायचे. मग त्याच्यानंतर थोडं आता वडिलांच्या पाठीमागे थोडा व्याप लागल्यामुळे त्यांची तालमीकडची जरा आवड ही कमी व्हायला लागली. मग मला थोडी आवड यात निर्माण झाल्यामुळं मी लहानपणापासून मी ते वस्तात जे व्यायाम घ्यायचे घेतल्या म्हणजे जुन्या पैलवानांचा, ते मी बघायचो डोळ्यानं. मग ते आता कुस्ती क्षेत्र म्हटल्यानंतर एक त्या व्यायामाची पद्धत वेगळी असते सगळी, कारण की बाकीच्या क्षेत्रामध्ये कसं एवढं केला तर केला नाही तर नाही असं म्हणजे दुर्लक्षित असते, पण ह्या क्षेत्राकडे मारून व्यायाम घेतात. नाही केले की काठीचा मार, वस्तादांच्या साईडला काठी असायचीच काय ठेवलेली. मग मी काय करायचो, वस्तात पहिला मी गेट मधनं बघणार आत वस्तात आहेत काय, आत येणार, म्हणजे इतकं ते एक त्यांचं म्हणजे एक ती भीती नसते पण ती एक आदर आणि ती रिस्पेक्ट असते ते. मग त्याच्यानंतर मी म्हणजे यायचो, मग वस्तात व्यायाम घ्यायचे. पहिला म्हणायचे की तुला बाबा जसं जमते तसं कर, नवीन असल्यानंतर. मग जसं या क्षेत्रामध्ये आपण जुनं होत जाल तसं आपल्याला पण आवडलं म्हणजे निर्माण होते, आणि ते वस्तादांनी दिलेला मार पण ते आपल्याला म्हणजे आपल्यासाठीच आहे असं एक ती मनामध्ये आपण भावना ठेवून ती जर म्हणजे स्वीकारली तर ते आपल्याच आयुष्याचं कल्याण असल्यासारखं असते. मग कालांतरानं वस्ताद म्हणजे जरा त्यांचं उतरत्या वयामध्ये थोडं त्यांना म्हणजे कॅन्सर वगैरे झाला, मग त्यामध्ये त्यांनी म्हणजे ते आपल्यातून निघून गेले. ठीक आहे, पण त्यांनी जितक्या पिढ्या घडवल्यात त्या पिढ्यांमध्ये अजूनही वस्ताद आहेत. त्यांच्या खेळांमध्ये, त्यांच्या डावपेचामध्ये, जे आता नवीन पारंगत तुझ्यासारखे पैलवान आहेत, जे डावपेच त्यांच्या दृष्टिकोनातनं ते जगतायत, तर त्यांच्या मनामध्ये कुठं ना कुठंतरी वस्ताद अजूनही आहेत आणि ते अविरत राहतील. तर पुढच्या प्रश्नाकडे मी वळतो की ह्या सगळ्या नॉस्टेल्जियानं भरलेल्या गोष्टी, नॉस्टेल्जिया म्हणजे हा खूप आत्ता जेंजीचा वर्ड आहे की जुन्या काळामध्ये रमणं किंवा जुनी एखादी वस्तू समोर धाडकन आली की आपण त्याला नॉस्टेल्जिया असं काहीतरी म्हणतो. सो हा नॉस्टेल्जियानं भरलेलं हे जे ठिकाण आहे, हे तालीम आहे, ही तालीम नेमकी समाजाला काय शिकवते, काय दर्शवते, याच्याबद्दल तुला काय? कसं आहे, एक म्हणजे तालीम हे एक आयुष्याला वळण देणारी म्हणजे आपण हे म्हणू शकत नाही, वस्तू म्हणू शकत नाही, कारण की हे पैलवानांसाठी ही लाल माती आणि हे म्हणजे आई समान मानलं जाते. हे आपल्याला आयुष्याला वळण देणारी माती असते, जेणेकरून आपल्याला चुकीच्या गोष्टीपासून लांब ठेवते. एक आयुष्याला म्हणजे एक डिसिप्लिन आणि कसं राहायचं किंवा एक नम्रता शिकवते ही तालीम म्हणजे. मग ह्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन जो समाजाचा आहे तो आता तसं म्हणायला गेलं तर बऱ्यापैकी कुस्तीवरचं म्हणजे लोकांचं प्रेम कमी होत चाललंय. कमी म्हणजे याचं कारण हे आहे की तरुण म्हणजे कुस्ती क्षेत्राकडे वळणारे जे आहेत ना, ती फक्त म्हणजे अनुवंशिक जे असतात, जी वडिलांपासून म्हणजे त्यांचं वडील असतील, वडिलांनंतर त्यांचा मुलगा असेल, अशीच मुलं फक्त आता तालमीकडे शक्यतो जास्त म्हणजे त्यांचा कल आहे. पण जी नवीन जी मुलं आहेत त्यांचं म्हणजे जिमकडे असू दे किंवा बाकी मोबाईलमुळे तरी तालमी म्हणजे व्यायाम ह्या क्षेत्राकडं तरुण मुलामुलींचा आहे ना म्हणजे कलच नाही आहे. कारण की सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आताच्या पिढीला नुसता मोबाईलच पाहिजे असतोय, आणि हा लाड स्वतः आई वडीलच लावतात मुलांना. कारण की लहानपणापासून जरी रडत असलं तर हे मोबाईल हे कर शांत बस, ही ती जी सवय लावलेली असते मुलांना ही चुकीची आहे. तर असं करू नये. तुम्ही जर बाहेरच्या देशांचा जर तुम्ही सर्वे केला तर प्रत्येक घरामध्ये एक ना एक मुलगा कुठल्या तरी क्षेत्रामध्ये तो स्पोर्ट ऍक्टिव्हिटी क्षेत्रामध्ये तो म्हणजे जातोय, आणि ते सरकारचा त्यांच्या नियमच तसा आहे की तुम्ही ज्यावेळी म्हणजे मुलगा असो अथवा मुलगी असो की तुम्ही त्यांच्याकडे म्हणजे आपल्याकडे जसं शिक्षणाचे जसं स्कूल म्हणजे शाळा वगैरे आहेत तसं बाहेरच्या देशामध्ये स्पोर्ट्सच्या शाळा आहेत त्यांच्या. म्हणजे एखाद्या मुलगीला किंवा मुलाला कुठल्या तरी क्षेत्रामध्ये करिअर करायचं तर त्यांना त्या क्षेत्राचं त्या म्हणजे खेळाचं शाळा आणि कॉलेजेस आहेत तिथं. त्यामुळं आज आपल्या भारत देशापेक्षा बाहेरच्या देशामध्ये ऑलिम्पिक लेवलला असू दे किंवा कुठल्या पण असं क्रीडा क्षेत्रामध्ये असू दे त्यांचा क्रमांक आपल्या म्हणजे आपल्या देशापेक्षा वरच्या लेवलला आहे.
तुम्ही आता मोबाईलमध्ये जरी बघितला तर तुम्ही इंस्टाग्राम वगैरे बघू शकता. तुम्ही जरी बघितलं तर आपल्या भारत देशामधल्या लहान लहान मुला मुली म्हणजे अश्लील गाण्यांवरती वगैरे डान्स करणं हे त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी चुकीच्या आहेत. त्याच्यामुळं आपल्या समाजावर आपल्या प्रत्येक गोष्टीवर एक चुकीचा परिणाम येतोय. तुम्ही चायनावाल्यांचे वगैरे व्हिडिओज बघा, ते कुंफू कराटे बाकीचे इव्हेंट असलंच ते त्यांच्या मुलामुलांना शिक्षण देऊन त्याच्यामध्ये घालून ते म्हणजे ते व्हिडिओज एक प्रेरणादायी व्हिडिओज जे असतात ते म्हणजे समोरच्यांच्या समोर ते तिने म्हणजे ठेवतात ते उदाहरण. पण आपल्यात जे चाललंय ते सगळ्या गोष्टी चुकीच्या चाललेल्या आहेत, जेणेकरून आपला क्रमांक म्हणजे ऑलिम्पिक लेवलला असू दे अथवा कुठल्या पण खेळात असू दे की कमी होत चाललेला आहे. आत्ता तू जो मुद्दा मांडलास की बऱ्याचशा होणाऱ्या गोष्टी किंवा समाजात चाललेल्या वेगवेगळ्या ज्या गोष्टी आहेत ज्या स्पोर्टला धरून नाही आहेत किंवा शिक्षण प्रणालीमध्ये सुद्धा आपल्या स्पोर्टला जास्त प्राधान्य दिलं जात नाही किंवा डावललं जाते, कारण त्याची कारणं शोधायला गेलीस तर ते बरीच आहेत आणि ते पुढं काय येत नाही त्याचा सुद्धा एक वेगळा चर्चेचा मुद्दा होऊ शकतो. सो आत्ता ज्या गोष्टी आपल्या आजूबाजूला चालू आहेत किंवा आपल्या ज्या आपण तालमीमध्ये बसलोय किंवा काय, सो इथं तू जे म्हटलं असते ते प्रकार होऊ नयेत म्हणून ही तालीम काय ऍक्टिव्हिटी करते, जसं की शिवजयंतीला शिवजयंती साजरी करणे, काही कुस्ती आखाडे नियोजित करणे, काही सांघिक खेळ इथल्या इथं घेणे, जसे की मल्लखांब आहे, दोर खांब आहे किंवा व्यायामाचं काही स्पर्धा घेणं, अशा काही ऍक्टिव्हिटी आपली तालीम करते का, शिवाजी महाराज तालीम करते का? आता आपल्या तालमीमध्ये कुस्तीचा व्यायाम घेतला जातोय. आपल्या हनुमान जयंतीला जोर मारण्याच्या स्पर्धा असू देत किंवा बैठकीच्या स्पर्धा असू देत किंवा सपाटे नावाचा एक प्रकार असतो कुस्ती क्षेत्रामध्ये पैलवानांचा, ते असू देत. या सगळ्या व्यायामच्याच ऍक्टिव्हिटी आपल्या इथं म्हणजे कुठला पण सण वगैरे असला तरी घेतले जातात. आणि मध्यंतरी तू मला एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट सांगितलं होतास की हनुमान जयंतीला आपली जी माते असते त्याच्यामध्ये शिवाची पिंड केली जाते, त्याची पूजा केली जाते. सो याबद्दल मला जाणून घ्यायला खरंच आवडेल. प्रत्येक तालमीमध्ये हनुमान जयंतीला कसं असते की माती म्हणजे आपण माता मानलं जातोय त्याला या क्षेत्रामध्ये. मग त्याला आम्ही म्हणजे मातीची एक शंकराची पिंड तयार करून त्याला फुलं वगैरे असं सजवून वगैरे चांगलं तालीम पूर्ण डेकोरेशन लाइटिंग करून हे आम्ही असं सजवते तालीम ती. मग त्या दिवशी आम्ही मातीमध्ये उतरत नाही, ते एक पवित्र दिवस म्हणून आम्ही तो मानतो, एक पैलवान. सो आपली ही जी तालीम आहे शिवेचा मारुती तालीम, या तालमीला आतापर्यंत प्रशासनानं किती सहकार्य केलंय किंवा काय या गोष्टी इथं दिसतातच, त्यामुळं तो एक वेगळा मुद्दा आहे. सो मला हे जाणून घ्यायला लागेल की एक नागरिक म्हणून किंवा एक आपल्या भागात राहणाऱ्या एक व्यक्ती म्हणून किंवा एक सामान्य नागरिक म्हणून तुला काय वाटतं की ह्या नागरिकांनी किंवा ह्या इथल्या राहणाऱ्या आसपासच्या समाजातील लोकांनी इतकी चांगली वास्तू, इतका चांगला उद्देश घेऊन चालणारा एक क्रीडा प्रकार आपल्या भागात आहे, आपल्या इचलकरंजी शहरामधल्या ह्या छोट्याशा भागात आहे, सो इथल्या लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन ह्याच्याकडे कसा असला पाहिजे असं तुला काय वाटतं याच्याबद्दल, आणि स्पेसिफिक तुझा दृष्टिकोन या गोष्टीकडे बघण्याचा कसा आहे? आता माझं मत तर असं आहे की कसं आहे, आपल्या भागात भरपूर वर्षापासून एवढी म्हणजे चांगली तालीम आहे, इथलं वातावरण चांगलं आहे तालमीचं, इथं भरपूर म्हणजे तसं म्हणायला गेलं तर त्या पद्धतीच्या सोयी सुविधा नाही आहेत आपल्या इथं. कारण की जवळजवळ या तालमीला 50-60 वर्ष होऊन गेले. माझ्या वडिलांच्या काळातली तालीम आहे ही. जे म्हणजे अगोदरपासून जेवढे काही पैलवान यामध्ये घडले तर ते आता म्हणजे आपल्यामध्ये नाही आहेत ते. म्हणजे म्हणायचा उद्देश आहे की एवढी जुनी तालीम आहे. या तालमीकडे एक म्हणजे आसपासचे ज्येष्ठ नागरिक असो किंवा म्हणजे भागातले नगरसेवक असू देत, बाकीच्या गोष्टी ह्याच्याकडे थोडं म्हणजे लक्ष द्यावं मनापासून अशी एक म्हणजे इच्छा आहे. कारण की आमच्या पैलवानांसाठी तालीम म्हणजे घर असते ते. लोकांना कसं असते फक्त म्हणजे नाव मिळवलं किंवा चांदीची गदा खांद्यावर दिसली किंवा 4 पैसे पैलवानला मिळाल्यानंतर लोकांना असं हे वाटायला लागते, पण त्या पाठीमागचं कष्ट जे असतात पैलवानाचं ते दिसत नसतात कोणाला. लोकांना फक्त म्हणजे नाव झालेलं, मोठं झालेलं, हा हिंदी केसरी झाला, तो महाराष्ट्र केसरी झाला, ते हे फक्त नाव पैलवानांच्या नावापुढे लागलेलं हे फक्त टायटल दिसते, हिंदी केसरीचं, महाराष्ट्र केसरी. पण ह्याच्या पाठीमागं जे पैलवानाची राबवणूक असत्या
ज्यावेळी सगळी सर्वसामान्य लोक ज्यावेळी झोपलेले असतात ना, त्यावेळी पैलवानांना रस्त्यानं म्हणजे रनिंग करून ते अंगाकडून घाम काढत असतात. पहाटेचं 3 वाजल्यापासून त्यांचं कष्ट चालू असते. पहाटेचं 3 वाजल्यापासून त्यांचं कष्ट चालू असते. ह्या पाठीमाग आई वडिलांचा देखील, त्यांच्या कुटुंबाचा देखील पैलवानाचा म्हणजे महत्वाचा वाटा असतो. कारण की 10-10, 15-15 वर्ष आई वडिलांच्या पासून लांब राहावं लागतं तालमीत जाऊन. आई वडिलांपासून लांब राहिल्यानंतरच ते म्हणजे ते खांद्यावरती गदा दिसत्या, ते कष्ट दिसते पैलवानांचं, किंवा ते एक नाव मिळवलेलं दिसते. त्यामुळं जो मान कुस्ती क्षेत्राला दिला पाहिजे तो म्हणजे तो द्यायलाच पाहिजे. कारण की आता तालमीच्या बाबतीत जर सुधारण्याच्या बाबतीत जर आपण ह्या गोष्टी बोलायच्या झाल्या तर पैलवानांनी तेवढ्या सोयी सुविधा पण पाहिजेत. कारण की त्यांचा जर खर्च बघायला गेला, खाण्याचा असू दे किंवा महिन्याचा, तर ते सर्वसामान्य माणसाला झेपण्या इतका नाही आहे. कारण की एका आठवड्याचा खर्च म्हटला तर घरात महिन्याचा बाजार भरतोय तेवढ्याचा. कारण की आपण बघायला गेलं तर दूध किती महागले, बदाम असू दे किंवा बाकीच्या गोष्टी खाण्याच्या असू दे, ते लागतातच ते खायला. कारण की ते वर्कआउटच तेवढा हार्ड असतोय. मग पैलवानांना जे काही पॉलिटिकल राजकारणी लोक असतात त्यांनी थोडंफार सहकार्य केलं पाहिजे, किंवा वातावरण निर्मिती तरी केली पाहिजे, मानधन चालू केलं पाहिजे. कारण की मोठ्या घराण्यातला श्रीमंत कुस्ती क्षेत्राकडे वळत नसतोय. कुस्ती क्षेत्राकडे पैलवानगी जो गरीब असतोय, चला बाबा म्हणजे गरीब लोकच ह्या क्षेत्राकडे शक्यतो करून वळत असतात. त्यामुळे त्यांना एवढं काहीतरी करून द्या पाहिजे जिद्द असल्यामुळं माणूस मन मारून ह्या गोष्टी करत असतोय. त्याला आपण म्हणजे वरच्या लोकांनी थोडं उचलून धरले की थोडं बरं असते ते, असं माझं मत आहे. आणि जेणेकरून तालमीच्या जर सुधारण्याच्या बाबतीत जर आपण बोलायला लागलो तर ही तालीम भरपूर आता जुनी झालेली आहे आणि म्हणजे थोडं विस्कळीत झालेलं आहे या तालमीतल्या सगळ्या गोष्टी. आंघोळीसाठी पाण्याची टॉकी असू दे, तिला तिथं पडत आलेलं आहे, त्याच्याकडे दुर्लक्ष म्हणजे होत आहे. परत आता मी जिथे बसलोय माझ्या पाठीमागच्या साईडला खचल्या पूर्ण तालीम, ते नारळाचं झाड गेले त्या तालमीतून वरती, ते पडत आलेले आहे. मग जरा ज्येष्ठ नागरिकांनी किंवा या भागातील नगरसेवकांनी या तालमीकडे लक्ष द्यावं. आता कसं कुस्ती क्षेत्रामध्ये आता फक्त पहिल्यासारखं आता हे क्षेत्र राहिलेलं नाही, कारण की ह्या क्षेत्राकडे मुली पण वळलेल्या आहेत आता कुस्ती क्षेत्राकडे. त्याच्यानंतर थोडं डेव्हलपमेंट झालेलं आहे. पहिला मातीतली कुस्ती असायची, आता मॅटवरची कुस्ती पण आलेली आहे. मग ह्या तालमीमध्ये कसं, ही तालीम जुनी आहे, इथे एखादा चांगला कोच किंवा आता इथं फक्त मातीच आहे, मग इथं मॅटची सुविधा पण थोडी म्हणजे करून द्यावं अशी आमची इच्छा आहे. आणि बाकीचं पण डेव्हलपमेंट थोडं करावं. नक्कीच प्रशासन आणि या सगळ्या गोष्टी या वास्तूंकडे त्यांचं लक्ष असतंच नसतंच असं कधी नाही, पण थोड्या काही त्रुटी असतात, काही गोष्टी असतात, राजकारण असतात, त्यामुळे दुर्लक्ष अनावधानाने होऊन जातं. पण नक्कीच या व्हिडिओच्या माध्यमातून या आपण जो घाट गाठलाय त्या घाटाच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत या गोष्टी पोहोचतील आणि नक्कीच अवेअरनेस तो समाजामध्ये क्रिएट होईल, ॲटलिस्ट युवा वर्गामध्ये क्रिएट होईल. जे युवक आता सध्या कार्यरत आहेत कुस्ती क्षेत्रामध्ये किंवा स्पोर्ट ॲक्टिव्हिटीमध्ये किंवा रादर कुठल्याही क्षेत्रात काम करत आहेत, आपलं नाव मिळवत आहेत. सो आपण ज्या भागामध्ये राहतो तिथल्या गोष्टींकडे आपलं छोटंसं बारीकसं का असं लक्ष असायला पाहिजे आणि आपण ते ठेवलंच पाहिजे. एक नागरिक म्हणून आपली जबाबदारी आहे. सो खूप छान, तू छान छान मुद्दे मांडलास आणि खूप छान छान गोष्टी आम्हाला सांगितलास, या तालमीबद्दल सांगितलास. तर परंपरा जपणं सोपं नसतं, तर त्यासाठी लागते ते खरं म्हणजे निष्ठा. आणि एखाद्या खेळाविषयी इतकं प्रेम, निष्ठा, जिव्हाळ्यानं इतके पैलवान आणि इतके व्यक्ती ह्या वास्तूला जपण्यात आणि घडवण्यात त्यांनी आपलं आयुष्य खेचलेलं आहे. आणि इतका युवा असताना देखील तुझा या वास्तूबद्दल, या कलेबद्दल निष्ठा, प्रेम, जिव्हाळा पाहून खरंच खूप आनंद झाला. आणि नक्कीच ह्या आपल्या एका शॉर्ट व्हिडिओमधनं, डॉक्युमेंटरी व्हिडिओमधनं लोकांपर्यंत हे मुद्दे जातील आणि लोकांपर्यंत ह्या जागेचं महत्त्व पोहोचेल अशी एक अपेक्षा करूया. आणि याच नोटवर आपण हा एपिसोड इथं संपूया. सो धन्यवाद, तू आमच्या इथं आलास, तुझ्या 4 गोष्टी सांगितलास, तालमीबद्दल माहिती दिली. सो खूप खूप आभार, धन्यवाद. थँक्यू.